रेशनच्या तांदूळापासून मस्त असं स्पंजी जसं आपण मार्केटमधून खमंग ढोकळा विकत आणतो तशाच प्रकारे खमंग ढोकळा घरी कसा बनवायचा, एकदम सोपी पद्धत आहे, कोणालाही सहज जमेल। त्याचबरोबर ढोकळ्यामध्ये लाल पॅसेस येतात, ढोकळा स्पंजी आणि मऊ होत नाही यावरील टिप्स सुद्धा यामध्ये मी सांगितलेले आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। ढोकळा बनवण्यासाठी मी या ठिकाणी या वाटीने 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, रेशनचे तांदूळ। रेशनचे तांदूळ असे हे जाड असतात, तर आपल्याला 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहे। तर तुम्ही वाटीने किंवा कपानेही घेऊ शकतात। 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजे तांदूळाच्या निम्मे आपल्याला डाळ टाकायची आहे। डाळ आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। रेशनच्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, हे संपूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। डाळ आणि तांदूळ धुवून झालेले आहे आणि यामध्ये स्वच्छ पाणी टाकलेलं आहे आणि हे जे पाणी आहे डाळ तांदूळ वाटत असताना ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। तर 8 तास हे तांदूळ भिजून घेऊ, 5 ते 6 तास सुद्धा हे भिजले जातात, पण 8 तास छान असे भिजून घेतल्यामुळे एकदम स्मूथली असे हे वाटले जातात आणि पीठ सुद्धा छान असं फर्मेंटेशन होऊन ढोकळा मऊ होतो। तर झाकण ठेवून 8 तास हे तांदूळ भिजून, आता 8 तास हे झालेले आहे। डाळ आणि तांदूळ पाहूया कशा प्रकारे भिजलेत। तुम्ही पाहू शकता पाण्यावरती असे छान बबल्स आलेले आहे आणि ह्याच पाण्याचा आपल्याला वापर डाळ आणि तांदूळ वाटताना करायचा आहे, हे फेकायचं नाही। तर आवश्यकतेनुसार ह्या पाण्याचा वापर करून एकदम स्मूथली असं हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असं वाटायचं आहे। साधारण 1 ते 1.5 कप पाण्याचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही थिकनेस पाहू शकतात अशा प्रकारे। आता ह्या वाटून घेतलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवू आणि 8 तास छान असं फर्मेंट करून घेऊ आणि 8 तासानंतर तुम्ही पाहू शकतात पीठ छान असं फुगलेलं आहे, छान जाडी पडलेली आहे, पिठामध्ये छान फर्मेंट झालेलं आहे। हे पीठ छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथली मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चमचा म्हणजे 3 मिरच्या हिरव्या आणि 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या याचा असा छान बारीक ठेचा करून घेतलेला आहे। 1 चमचा ठेचा टाकून दही टाकायचं आहे। दही साधारण मी 3 चमचे यामध्ये दही टाकून घेते। दही जास्त आंबट सुद्धा नाही आणि कमी सुद्धा नाही, मीडियम असं हे दही आहे आणि साधारण पाव चमचा हळद टाकायची आहे। हळद आपल्याला जास्त टाकायची नाही, पाव चमचा मी या ठिकाणी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे टाकून झाल्यानंतर छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तर चमचा मी काढून घेते आणि रहीने छान असं आपल्याला हे किंवा विसने फेटून घ्यायचं आहे। हळद ही आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे। हळद जर का व्यवस्थित नाही मिक्स झाली तर हळदीमुळे ढोकळ्यामध्ये लाल स्पॉट पडतात,